आपण आता मायक्रोरायझा बघतोय आणि आपण पटराशिवार आदिवासी शेतकरी गटाच्या आता मीटिंग मध्ये आपण मायक्रोरायझाचा प्लॅन्ट किती विकसित झाला हे बघतोय. तर ह्या कुंडीमध्ये आपण मायक्रोरायझा मातृवान वापरलेला आहे, ह्या कुंडीत मायक्रोरायझा वापरलेला नाहीये. आणि जो आपण मायक्रोरायझा तयार केला होता तर तो ह्या कुंडीमध्ये आणि ह्या कुंडीमध्ये वापस टाकला होता, तर त्याचा रिझल्ट आपण पाहिला नाही का कितपर्यंत येतोय. आता आपण ह्या दोन्ही मध्ये फरक पाहणार आहोत. मायक्रोरायझाच्या मुळ्या किती वाढल्यात, म्हणजे मुळावरती मायक्रोरायझाची बुरशी किती वाढली ही आता आपल्याला याच्यातून कळेल. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर माईक घ्यायचा आणि बोलायचं, म्हणजे आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचा प्रश्न पण ओके येईल. हा आता आपण हे खोलू. हा तो ट्रे घेता इकडं, ते गोल होईल ना त्याच्यामुळे ते लांब नाही होणार, ते तुटून जायचे. इकडचे आहे त्याची धारणा तोच पकडून घ्या ना. त्यावर काढा असं झटकून. या बा, आता हा आहे आपला मायक्रोरायझा. म्हणजे आता या मकाच्या मुळावरती या मायक्रोरायझाच्या मित्र बुरशीना एवढ्या पांढऱ्या मुळ्या वाढल्यात. जर पांढऱ्या मुळ्या जर वाढल्या तर आपल्या पिकाला जेवढं अन्नद्रव्य पाहिजे तेवढं जास्त प्रमाणात मिळणार आणि वरती पीक पण चांगलं येणार. हे म्हणजे नुसता मकाच नाही, हे कोणत्याही पिकाला आपण वापरू शकतो, फळझाडांना पण आणि आपण जे काही पालेभाज्यांना पण आपण हे वापरू शकतोय. आता एक जण हे पकडून धरा, असं आपण दुसरा ट्राय घेतोय. ओके, हा आता हे पाहायचं बरोबर. आता याच्यावरती आपण मायक्रोरायझाचा मातृवान वापरलेलं नाही. हा तर असं आपण आता पाहणार आहोत. वजन जास्त असल्यामुळे आता या बा, याच्यामध्ये आपण मायक्रोरायझाचं मातृवान टाकेल नव्हतं बरोबर, पण ह्या कुंडीच्या शेजारी ही कुंडी होती. म्हणजे आपण हिला जे पाणी टाकतो ना, हिच्या बुडातून खाली पाणी गेलं तर हिच्यातली माती वसली काही ते मायक्रोरायझाचं पाणी हिला मिळाल्या हिच्या पण मुळ्या वाढल्या. नाहीतर आपण जो आधी खोलला होता नाही का, किती आता 8 दिवस झाले का, 15 दिवस झाले बरोबर. त्यावेळेस आहे ना त्यामुळे एकदम बारीक होत्या. आणि अजून एक झाड आहे आपल्याकडं, तो सध्या खोलून पाहू आपण. या बरं तो, हा ये बाई, हा या बा, हिच्यामध्ये थोड्या मुळ्या वाढेल होत्या नाही का, हा हिच्या मुळ्या थोड्या वाढेल होत्या, पण याच्यामध्ये कमी आधी आणि याच्यामध्ये जास्त आहे. बा ओके, तर मायक्रोरायझाचं असं आहे फ्लो का आपला मायक्रोरायझाचा जो आहे प्लॅन्ट तो आज लांब ठेवायचा. याचा फरक पाहिला, बिगर मायक्रोरायझा वापरेल तो असा बाजूला ठेवायचा, म्हणजे हा एकाच ठिकाणी नाही ठेवायचा, म्हणजे याच्यात आपल्याला कळेल नाही का. तर आता याचं आहे ना, तर याचा आता आपण कैची नाही ना असा 1-1 इंचाचे तुकडे करायचे, कारण याच्यावर मातृवान वाढलेले मायक्रोरायझाचा मातृवान याच्यावर वाढलेले. मग याचा 1-1 इंचाना असा एक तुकडा करायचा, 1-1 इंच, आणि या मातीमध्ये मिक्स करायचा. आणि आपण नंतर मग जेव्हा आपण कुंडी असं भरून टाकणार आहे ना, मग ते बियाणं वगैरे टाकलं का 1 ते 2 इंच आहे ना, फक्त मग अशी एवढी घ्यायची, एवढी अशी माती घ्यायची. ओके, एवढी अशी, आणि ते एका कुंडीत टाकायची फक्त. एवढा खत भरपूर झाला, हा एवढा खत एकदम भरपूर झाला. तर आता आपल्याकडे ज्या शेतकऱ्यांनी कुंड्या नेल्यात आणि मकाचा उगवण क्षमता चांगली झाली नाही किंवा फेल गेल्या किंवा काही अडचणी आल्या, तर त्याने आज ह्या मातृवान घेऊन जायचा आणि आपल्या कुंड्या लावायच्या आणि त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं नाही का. आणि 2-4 अशा लावायच्या, पण बाजूला ठेवायच्या, जवळ नाही ठेवायचं नाही का. म्हणजे आपल्याला याचं उत्पादन घ्यायचं ना आपल्या शेतात वापरायचे. म्हणजे आपण पांढरी मुळी वाढायला मामा कोणतं खत वापरते आपण, कोणता, ह्युमिक ऍसिड वापरते. मग ह्युमिक खरेदी करायला आपल्याला किती पैसे लागतात, तर मग हा
600 रुपये किलो मायक्रोरायझा मार्केटमध्ये विकल्या जाते. 600 रुपये किलो. बरोबर. तर आपले किती पैसे वाचतील? म्हणजे असं म्हणा का 1 किलो शेणखत घ्यायचा, 25 ते 30 ग्रॅम ह्या मुळ्या घ्यायच्या, त्याच्यात मिक्स करायच्या, म्हणजे आपला मायक्रोरायझा खत किती तयार झाला? 1 किलो. बरोबर. त्या 1 किलो मधून आपण किती लय झालं तर 100 ग्रॅम आपण एका रोपाला टाकायचे, नाही का? म्हणजे तिथं त्या पांढऱ्या मुळ्या आपटेक होती. तर त्याच्यात कट करायला कैची घ्या, एक जण कट करा ह्या एक लगेच. बोला ना. हा 200-250 किती असेल? किती किलो असेल? असं करा. पावशेर. म्हणजे एका कुंडीमध्ये आपल्याला 250 ग्रॅम मायक्रोरायझा आपला तयार झाला एका कुंडीत. बरोबर. मग आपण आता किती कुंड्यांमध्ये मायक्रोरायझा टाकलाय त्या हिशोबाने 250 ग्रॅम म्हणजे तेवढा आपला मायक्रोरायझा आपल्या गटाकडे तयार झालाय. आपल्या गटाकडे आपला तालुका आशानं बघतोय आम्हाला मायक्रोरायझा कधी मिळाल. त्याच्यामुळे आपल्याला ही प्रक्रिया ना एकदम अशी जीवापाड आपल्याला जपून करायचंय. ओके. आपल्याला याच्यात हे प्रशिक्षणातून आपल्याला एवढंच करायचंय. ओके. आणि आता ही 1 इंच कट करायची याच्यात या मातीमध्ये मिक्स करायची. आणली का? हा मग ही या साईडला एक मुळी पडली तुझ्या. आता हे मायक्रोरायझाचं जे वाण होतं मातृवाण ते आपण काय केलं ह्या कुंड्यांमध्ये टाकलंय. बरोबर. तर ही कुंडी आपण तिकडून आणली होती, ही इकडून आणली. बरोबर. तर हिच्यात आपण मायक्रोरायझाचा हे टाकले माती आणि हिच्यात टाकली नव्हती. आता आपण उपटून आहे ना 2 इंच मुळ्या पाहणार आहे. बरोबर. हे बघा इकडे बघा. आता याला मुळ्या आहेत का? याला मुळ्या नाही आहेत, याला मुळ्या आहेत. आता ह्या एकाच बेटामधल्या होत्या, म्हणजे एकाच बेटामधला गवती चहा आहे हा. बरोबर. हा गवती चहा आणून आपण काय केला दोन्ही कुंड्यांमध्ये टाकला आणि याला आपण तो याला मायक्रोरायझाचा मातृवाण याला टाकलं, याला आपण टाकलं नाही. तर याची मुळी चालू झाली. हा हे बा झाले बा 2 आयात, 2-3 आयात आणि याची चालू होऊन ती वाढली पण आहे का नाही? म्हणजे असा फरक आहे. हा फरक किती आहे? फक्त 15 दिवस. आपण मागचा व्हिडिओ टाकला होता 15 आणि आपली मिटिंगलाच लावली होती, पण तेव्हा आपल्याला जमता नाही आलं. आज आपण जमलो. ओके. तर 15 दिवसामधला हा एवढा फरक आहे. तर हा आपल्या शेतामध्ये आपल्याला प्रत्यक्षात आपल्याला राबवायचंय. ओके. आणि ही जी कुंडी दिसते ही बिगर खताची आहे. ही तर ही बिगर खताची आहे, पण ही मायक्रोरायझाच्या मातीमध्ये वाढवली आपण. बरोबर. तर याला फक्त आपण किती टाकला होता? एवढंच टाकेल, म्हणजे माती भरली आणि तिला फक्त एवढंच टाकलं ह्या मायक्रोरायझा असा 1 इंच कापून मिक्स करून आणि ती माती फक्त आपण एवढीच याला टाकली. तर याचा आता कलर बघा, कलर बघा. आता हा 15 दिवसाचा आहे. किती? 15 दिवसाचा. म्हणजे त्याच दिवशी. हा हो त्याच दिवशी आपण याच्या टाकले. तर 15 दिवसाचे. आता याला खत नाही गेल, त्याच्यामुळे 15 दिवसामध्ये आता आपल्याला वाढायला लागत होता. बरोबर ना? बरोबर आहे. 15 दिवसात बरोबर आहे ना? हा. तर हे 15 दिवसाची वाढ आहे आणि कलर बघा याचा. कलर आहे का नाही? जर समजा 2 टाकायला आले असे म्हणजे फरक जाणवला असता ना त्याचा. हा हे बरोबर आहे, पण फरक पाहायसाठी ना आपल्याकडे हे प्रोडक्ट होतं. त्याच्यामुळे मी काय केलं, जर समजा मकाच्या मुळा म्हणजे मुळा जेवढ्या वाढतील तेवढा मायक्रोरायझा वाढेल. मग एका बियाला समजा आपल्या एवढ्या मुळा वाढल्या एका बियाला, याच्यात जर अजून जर असत्या बिया तर आपला जास्त 2 बिया असत्या तर 250 आणि 250 500 ग्रॅम तयार झाला असता. 4 असत्या तर 1 किलो तयार झाला असता. म्हणजे एका कुंडीत 4 बिया असत्या तर 1 किलो मायक्रोरायझा तयार झाला असता. मग त्याच्यामुळं आपण काय केला, याच्यामध्ये जास्त बिया टाकल्या. बघू आपण याच्यावरती किती होतोय नाही का याच्यासाठी. आणि आज हा मायक्रोरायझा तयार झाला. हा प्रत्येकानं घेऊन जा आणि आपल्या कुंड्यांमध्ये तो यूज करा नाही का. आणि त्याच्याकडे एकदम लक्ष द्या. माझ्यापेक्षा एकदम चांगलं कसा होईल ना त्याच्याकडे लक्ष द्या नाही का. धन्यवाद. आता दुसरा विषय असा आहे